4 दिवसांपूर्वी खोपोलीतल्या काळोखे कुटुंबात नगरपालिकेतील विजयाचा जल्लोष सुरू होता। त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीच्या निर्घृण हत्येने खोपोली हादरली। पाहूया हा रिपोर्ट। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या क्रूर हत्येने खोपोली हादरले। रायगडच्या खोपोली नगरपालिकेत जिंकलेल्या शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या झाली। सकाळी 7च्या दरम्यान मंगेश काळोखे आपल्या कारमधून मुलांना शाळेत सोडायला गेले होते। मुलांना शाळेत सोडून परतताना साईबाबा नगरजवळ हल्लेखोरांनी गाडी आडवी लावून त्यांना रोखलं। हल्लेखोरांनी कोयता, कुऱ्हाड, तलवार, चॉपरनं मंगेश काळोखेंवर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली। हत्येमागे शिंदेचे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे बोट दाखवले। माहितीनुसार एफआयआर मध्ये अजितदादा गटाच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं आहेत। काही दिवसांपूर्वीच काळोखेंच्या पत्नी पालिकेमध्ये जिंकल्यामुळे हत्येमागे राजकीय वैमनस्य असल्याचं कारण सांगितलं जातंय। अत्यंत दुःख होतंय, कारण निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना काळोखेच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते। नातलग आणि समर्थकांनी आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह न स्वीकारण्याचा इशारा दिल्यामुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर तणावही निर्माण झाला होता। या प्रकरणी आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंसह 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। याआधी ते शिवसेनेमध्ये सक्रिय होते। नंतर दादा गटामध्ये प्रवेश करून त्यांनी विधानसभा अपक्ष लढवली होती। अपक्ष लढल्यामुळे दादा गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। नंतर मात्र त्यांनाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जिल्हाध्यक्ष म्हणून नेमलं। हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते। भर दिवसा वर्दळीच्या भागात घडलेल्या हत्याकांडानं खोपोली स्तब्ध झालं। आरोपी फरार असल्यामुळे त्यांना मुसक्या कधी बांधल्या जाणार यावरून स्थानिक लोक आक्रमक झाले। किरकोळ घटना वगळता पालिका निवडणुका शांततेमध्ये पार पडल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांनी केला होता। मात्र प्रत्यक्षात यंदाच्या पालिका निवडणुकीत सर्वाधिक वाद झाले। तेच राजकीय वैमनस्य आता खून पाडण्यापर्यंत गेल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। नाहीतर मूर्ख आहेत का सगळे येऊन उभं राहायला? मग त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे ना। मग गप्प कसे बसणार कोण? त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे। आमचं सगळ्यांचं मत आहे त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्यांना पकडून आणायला पाहिजे। ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र देवकर यांच्या मुलांनी आणि त्यांच्या जे काय सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून जो केलेला आहे तो अत्यंत निर्घृण खून केलेला आहे। खोपोलीला याची कुठल्याही प्रकारची परंपरा नव्हती। तर त्यामध्ये माझी पूर्ण मागणी आहे की या सर्व आरोपींना फाशी आणि मोका हा लागलाच पाहिजे। सर्व आरोपींना तुम्ही हजर करत नाहीत ज्यांनी निर्घृण हत्या केलेली आहे, त्याशिवाय आम्ही ह्या पोलीस स्टेशनमधून हलणार नाही। राज वैशंपायन, TV9 मराठी, खोपोली, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।